नमस्कार दोस्तों, मित्रांनो, मैत्रिणींनो. मी परमेश्वर साठे ज्ञानदीप अकॅडमीमधून आज वार रविवार आजचा दिवस म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की ज्ञानदीप अकॅडमीमध्ये प्रत्येक रविवारी इथे जे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत त्यांची बॅचनुसार म्हणजे अग्निवीरची बॅच, पोलीस भरतीची बॅच, यांची बॅचनुसार यांची लेखी परीक्षेची आजची एक्झाम डेट आहे आणि आजचा वार रविवार यांची लेखी परीक्षा घेतली जात आहेत. यामध्ये हे विद्यार्थी तुम्हाला समोर दिसत आहेत, हे अग्निवीर स्पेशल बॅचचे विद्यार्थी आहेत. यांचे 50 बेटा म्हणजे यांची 100 मार्काचे 50 बेटा, एका बेटला 2 मार्क्स असतात. सर्वांना माहिती आहे या 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 पेपरविषयी की यामध्ये प्लस मायनस कॉम्बिनेशन चालते मित्रांनो, प्लस मायनस कॉम्बिनेशन चालते. यामध्ये एक मार्क्स चुकल्यात, मार्क्स लेफ्ट होतात आणि इथून पुढे महाराष्ट्र पोलीसची जी तयारी करत आहेत माझे आपले मित्रगण, या महाराष्ट्र पोलीसची बॅच इथून इकडे आहे. यांचा पण टॉपिक वाईज यांचा आज 50 मार्काचा स्पेशल गणित मॅथ्स टॉपिकवर यांचा स्पेशल पेपर घेतला जातोय, जेणेकरून यांना जो टॉपिक वाईज यांना या आठवड्याभरात जे सब्जेक्टवर शिकवलं गेलं आहे त्यांना त्यावर किती रिव्हिजन झाले आहे, त्यावर त्यांची बौद्धिक क्षमतावर किती डेव्हलपमेंट झाली आहे याचं चेकबॅक करण्यासाठी प्रॉपर टॉपिक वाईज प्रत्येक हप्त्याला या विद्यार्थ्यांचे तुमची लेखी परीक्षेद्वारे यांचे चेकबॅक करण्यासाठी इथे प्रॉपर चाचणी घेतली जाते. मित्रांनो याच अग्निवीर भरतीमध्ये वेगवेगळे प्रश्नसंच, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका, वेगवेगळे बुक्स, वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लेखकांचे इथे घेऊन त्यांच्यावर त्यांचे रिव्हिजन, त्यांचे रिपिटेशन, चाहे तुम्ही क्लासमध्ये बसल्यानंतर त्यांच्याविषयी परिपूर्ण अभ्यास करून घेणे. नंतर ग्राउंडवरतीही यांना डेली तुमचे ग्राउंड वर्क झाल्यानंतर यांना 1 तासभर यांच्याला क्वेश्चन ॲन्सर अशा प्रकारचे यांच्या सर्व विद्यार्थ्यांकडून स्वतः आमच्याद्वारा व आमचे संचालक महोदय यांच्याद्वारा या टॉपिकवरती यांना प्रश्नोत्तर विचारले जातात, त्यांचे पाठांतरण करून घेतले जाते. विशेष करून यावर फोकस या गोष्टीसाठी केला जातो, जेणेकरून या आपल्या अग्निवीरच्या बॅचमध्ये जेवढे आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत, जे होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी येणारी जी लेखी परीक्षा आहे त्यामध्ये यांना जास्तीत जास्त आमच्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांना यश संपादन व्हावं यासाठी इथे प्रत्येक टॉपिकसाठी, प्रत्येक सब्जेक्टसाठी विशेष करून जो शिक्षक स्टाफ उपलब्ध आहे त्या शिक्षक स्टाफकडून सुद्धा एवढी मेहनत घेतली जाते की येथील विद्यार्थी हे आपल्या येणाऱ्या भविष्यात ज्या भरतीसाठी, ज्या कलाक्षेत्रासाठी जे इथं तयारी करण्यासाठी आले आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्या त्या क्षेत्रात जी आपली स्वप्न पाहिलेली आहेत त्यांना 100% यश मिळवण्यासाठी इथे परिपूर्ण तयारी घेतली जात आहे. ज्याप्रमाणे इथे आपले महाराष्ट्र पोलीसचे जवान आहेत यांना सुद्धा आज स्पेशल मॅथ्स विषयावर यांना जी लेखी परीक्षेची तयारी घेतली जाते आहे, येणाऱ्या नेक्स्ट सप्त्यामध्ये यांना GK आणि तुम्हाला बुद्धिमत्ता या स्पेशल टॉपिक आणि व्याकरण या स्पेशल टॉपिकवरती स्पेशल प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये प्रश्नांचा संच काढला जातो आणि त्यातील विशेष रूप करून या त्यामधील क्वेश्चनची छटाई म्हणजे सिलेक्शन केलं जातं आणि त्यामधून नंतरनं एक वेगळा असा प्रश्नसंच तयार केला जातो, प्रश्नपत्रिका, आणि त्या प्रश्नपत्रिकेची कॉपी त्यांना नेक्स्ट आठवड्यात म्हणजे त्या परीने ज्या टॉपिकवरती जेवढ्या सब्जेक्टवरती यांना एक आठवड्या दौरान शिकवलं गेलेलं आहे त्या दौरान त्या टॉपिकवरती यांना विशेष करून जी प्रश्नपत्रिका संच बनवून यांना एक क्वेश्चन पेपर आज दिले जातात. अशा प्रकारे त्यांचा किती क्षमता वाढली आहे, त्यांची बौद्धिक क्षमतेमध्ये किती भर पडली आहे, त्यांची अभ्यास करण्याची क्षमता किती वाढली आहे, या प्रत्येक गोष्टी मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, यांना प्रत्येक सोमवारी आज हा पेपर झाला आहे, उद्या पेपर चेक बॅक करून उद्या यांची प्रॉपर लिस्ट, यांचा डायग्राम बनवून यांच्या पालकापर्यंत पोहोचवला जातो, जेणेकरून प्रत्येक पालकालाही या गोष्टीची खात्री पटेल, या गोष्टीची स्वतःला त्यांना एक समाधान वाटेल की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आज आपण त्यांच्या भविष्यासाठी अशा एका अकॅडमीमध्ये आपण तिचं ॲडमिशन घेतलेलं आहे, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर कष्ट करून मेहनत घेऊन ती येणाऱ्या भविष्यात, येणाऱ्या तिच्या जीवनात तिला कुठल्याही प्रकारची अडचण ना मिळो यासाठी तिला स्वतःच्या पायावर भक्कमपणे, सक्षमपणे ही भारताची नारी उभी राहिली पाहिजे. ज्या परीने प्रत्येक पालक आपल्या मुलीसाठी कष्ट घेत आहेत त्या पालकाच्या संपूर्ण समाधानासाठी, त्याच पालकांच्या, त्याच आईवडिलांच्या संपूर्ण सुखासाठी या मुली आहेत, महाराष्ट्राच्या महिला पोलीसची तयारी करत आहेत या मुली. आणि यातीलच काही मुली मित्रांनो
येणारी आपली वनरक्षक भरती आहे त्यामध्ये सध्या या मुली आपलं नशीब आजमावणार आहेत. त्यासाठी सुद्धा या मुली इथं आपला परिपूर्ण अभ्यासची तयारी करत आहे. त्यामध्ये सब्जेक्ट वाईज आता जेणेकरून आता काही दिवसात वनरक्षकची भरती डेट डिक्लेअर झाल्यानंतर ना जागा किती आहेत काय नाही ते डिक्लेअर नंतर ॲडव्हान्समध्ये आमच्या अकॅडमीमध्ये या गोष्टीची ॲडव्हान्समध्ये पूर्वकल्पना मग ती फिजिकलसाठी असू द्या किंवा आता आपले वनरक्षकसाठी यांना मुलींना 3 किलोमीटरची रनिंग आहे, मुलांना 5 किलोमीटरची रनिंग आहे. त्यासाठी बिफोरमध्ये पूर्व तयारी चालू आहे की जेणेकरून येणाऱ्या भविष्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे, ज्या ज्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे, ज्या ज्या तुम्हाला अभ्यासक्रमाचा सामना करावा लागणार आहे त्या गोष्टीत तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवायचे काम आम्ही करत आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारे आम्ही वारंवार प्रत्येक आठवड्याला पेपरची लिस्ट, पेपरची जे एक्झाम झाले त्याची उत्तरपत्रिकेवर जे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मार्क्स घेतात त्यानुसार त्यांच्या पालकांना समजावल्यानंतर त्यांच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाले, त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांचे आपल्याकडून किती प्रश्न चुकीचे झाले आहेत, ते प्रश्न आपल्याला चुकले त्याचे कारण काय आहेत, आपण कुठल्या गोष्टीत कमजोर पडलो आहोत, ह्या चुका काढून विद्यार्थीही पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये त्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या आठवड्यात जेणेकरून आपल्या त्या चुका होणार नाहीत या गोष्टीवर सध्या फोकस करत असतात. मित्रांनो, या सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना आपण येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या भरतीसाठी, मग ती महाराष्ट्र पोलीसची भरती असो किंवा वनरक्षक येणारी भरती असो, या सर्व भरतींसाठी अशाच प्रकारे चांगले प्रश्नपत्रिका संच सोडत जावो आणि यांना पावलोपावली आपले यश मिळत जावो हीच प्रार्थना करू. आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मैत्रिणींनो, मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की आपण अजूनही वेळ गेली नाही. अगर तुमच्याही मनात कुठेतरी शंका असेल की आम्ही ही गोष्ट करू शकतो तर त्या शंका न ठेवता ती धाडस करून, ती डेअरिंग करून, ते शब्द, ते मन तुम्ही बाहेर काढा आणि तुम्ही मोकळ्या मनाने एक वेळेस आमच्या अकॅडमीला अवश्य भेट द्या. स्वतः इथे येऊन चेकबॅक करा. इथे कोणकोणत्या गोष्टीवरती अभ्यासक्रम असेल, ग्राउंड वर्क असेल किंवा हे तुमच्या लेखी परीक्षेची चाचणी असेल किंवा तुमची फिजिकल टेस्ट असेल, या गोष्टी रिअलमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक आठवड्याला होते का, पेपर होतात का, फिजिकल कशा कुठल्या स्तरावर आहेत, तुमचे राहणीमान इथं कुठल्या स्तरावर आहे, या गोष्टीसाठी तुम्ही माहिती घेण्यासाठी स्वतः एक वेळेस ज्ञानदीप अकॅडमी अंबाजोगाईला अवश्य भेट द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतः पाल्यांचे ॲडमिशन अवश्य घ्या. मी तुमचे या अकॅडमीमध्ये पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, अशाच प्रकारे आम्ही आमच्या ज्ञानदीप अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे वेगवेगळ्या प्रकारचे, चाहे ग्राउंड वर्कचे असेल, चाहे लेखी परीक्षेचे असेल किंवा यांच्यातली जे कलाक्षमता दाखवण्यासाठी, आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रातील जो खाकी वर्दीचा जो ब्रँड आहे, जो खाकी वर्दीचा धाक आहे, हे जर तुम्हाला घडवायचं असेल एक वेळेस आपण अवश्य आमच्या अकॅडमीला भेट द्या. आजच्यासाठी मित्रांनो मी आज या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.